नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। अनेक गावांमध्ये बिबट्या दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः कामरगाव परिसरात शेतकऱ्यांनी प्रत्यक्षपणे बिबटा पाहिला आहे। त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून पिके पाण्याअभावी करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देणे अवघड बनले आहे। त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तसेच बिबट्याच्या वाढत्या वावराकडे देखील आमदार आणि खासदारांनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे। अहिल्यानगर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरी करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे। शहरातील वर्दळीच्या नवीन टिळक रोडवर 6 फेब्रुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील 1,29,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली। यावेळी मीनाबाई बाळासाहेब शिरसाट यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि चोरटे सक्कर चौकाच्या दिशेने भरधाव वेगात पळून गेले। या संदर्भात शिरसाट यांनी या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार पाडण्याचे काम बाकी आहे। यासाठी शहरातील आंबेडकरी समाज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीच्या वतीने हॉटेल राजोग येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। यात पुतळा स्थापना सोहळ्याबाबत मते मांडली। चर्चेनंतर 20 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच यावेळी आंबेडकरी समाज आणि पूर्णाकृती समितीमधून अशोक गायकवाड यांची हकालपट्टी करण्यात आली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या। भाजप विरुद्ध आप अशा अटीतटीच्या लढतीत भाजपचा विजय झाला। नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे, तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही। त्यामुळे तब्बल 27 वर्षांनंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे। मात्र अशातच दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने लक्ष्मीबाई कारंजा गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे। आज 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावरती भारतीय जनता पार्टीचा स्वबळावर झेंडा फडकवला। आदरणीय देशाचे सेवावती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, कणखर गृहमंत्री अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा व महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दिल्लीच्या तख्तावर झेंडा फडकवण्यासाठी अटकेपार मदत केली, त्या सर्वांचं या ठिकाणी मी अहिल्यानगर भारतीय जनता पार्टी तर्फे नगर महानगरातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याप्रमाणे दिल्लीत झेंडा फडकवला त्याच पद्धतीत या अहिल्यानगरात भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीचे हितचिंतक, मतदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि यांच्या जीवावरती ही सत्ता पुढची महापौर हा भारतीय जनता पार्टीच्या राहिल्याशिवाय होल्याशिवाय होणार नाही, ही मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। अहिल्यानगर शहरात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहिल्यानगर विभागाची वार्षिक सभेत सेवानिवृत्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयाच्या सभागृहात विभागीय सचिव गोरख बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। तर पाहुयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची वार्षिक सभा दिनांक 6/2/2025 रोजी मधुकर कात्रे हॉलमध्ये संपन्न झाली। त्यामध्ये त्या संघटनेच्या सभेच्या अध्यक्षपदी विभागीय सचिव म्हणून गोरख बेळगे हे उपस्थित होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। अहमदनगर विभागात सेवानिवृत्त संघटनेचे कामकाज पाहून राज्यस्तरीय कमिटीने अभिनंदन केलेले आहे। कारण अहमदनगर विभागात काम करत असताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यावर विभागीय जिल्हाध्यक्ष या नात्याने मी चांगल्या प्रकारे काम करू शकलो। त्याला एकच कारण फक्त सभासदांनी दिलेला विश्वास, त्या विश्वासात पात्र राहण्याचे मी झाल्यामुळे माझी राज्य केंद्रीय सदस्य म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यामुळे मी ज्या सभासदांनी व ज्या पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य त्यांचे ऋण व्यक्त करतो। तसेच
माझ्याकडून माझ्या सर्व टीमकडून जी महाराष्ट्र राज्यामध्ये 3रा क्रमांक आला त्याला सर्व कारणीभूत फक्त असणारे सभासद यापूर्वी असणारे सभासद व पदाधिकारी हे कारणीभूत आहेत। तसेच आज माझी राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारीच्या राज्य केंद्रीय सदस्यपदी निवड झालेली असून माझ्या रिक्त झालेल्या जागेवर एक नवीन हुतकोड म्हणून ज्यांनी रापा महामंडळाच्या सेवेत आदर्श कामगिरी केली व कामगार चळवळसुद्धा स्वतः हाताळलेले असलेले माझे सहकारी मित्र बाबुडी तालुका जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी माननीय श्री गंगाधर कोटकर यांची निवड करण्यास मी त्यांना विनंती केली। त्या विनंतीचा त्यांनी स्वीकार करून त्या पदावर त्यांनी ते रुजू झाले। तसेच माझ्या कारकिर्दीमध्ये ज्यांनी मला सहकार्य केले त्यामध्ये विशेषतः खजिनदार म्हणून जे विठ्ठल देवकर यांनी मोलाचे सहकार्य केले व वार्षिक हिशोबामध्ये कोणतीही तफावत न ठेवता त्या सगळा हिशोब चोख ठेवण्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। तसेच माझे मार्गदर्शक म्हणून ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले असे अर्जुनराव बकरे यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो। त्याचप्रमाणे कोणत्याही सभेच्या ठिकाणी एकदम कशा प्रकारे आयोजन करायचे याची मार्गदर्शन मला वेळोवेळी कॉम्रेड आनंदराव वायकर साहेब यांनी सुद्धा दिले, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो व ज्यांनी मला सहकार्य केले त्यांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। या ठिकाणी राज्य परिवहन सेवानिवृत्त संघटनेच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती आमच्या विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीमजी कुकडे यांनी माझ्या नावाची सूचना केली आणि माझ्या जी जबाबदारी दिली ती मी माझ्या पद्धतीने योग्य अशा पद्धतीने मी माझी पार पाडली। मी यापूर्वी भरपूर असं कामगार चळवळीमध्ये काम केलेलं असल्यामुळे मला त्या गोष्टीची आवड होती आणि मी यापुढे मी संघटना वाढीसाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप असे प्रयत्न करीत रामकृष्ण। अहिल्यानगर शहरात भाजपने 1000 सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल भाजपाच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपचे सदस्य बनवून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। अहिल्यानगर शहरातील तारकपूर बसस्थानक येथील ऑटो रिक्षा चालकांच्या स्टॉपवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा ओबीसी सेलचा पदाधिकारी विना परवाना स्क्रॅप रिक्षा चालक असून तो तारकपूर बसस्थानकाबाहेर रिक्षा लावून वाहतुकीला अडथळा करून आणि रिक्षा चालकांना शिवीगाळ करत असल्याची घटना घडली आहे। त्यामुळे या राजकीय पक्षाच्या नावावर रिक्षा चालकांना दमदाटी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। त्यामुळे आता या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खोडसाळपणाची बातमी काल देण्यात आली, त्याच्यामध्ये असलं म्हणलं गेलं की तारकपूर रिक्षा स्टँड मधील रिक्षा चालक गैरवर्तन करतात, दारू पिऊन किंवा मुलींची छेडछाड करणे हे असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे गवई गट याचे उपाध्यक्ष विल्सन रुकडीकर यांनी जे पेपरमध्ये बातम्या देऊन जिल्हा पोलीस प्रमुखांना यांना निवेदन देऊन रिक्षा चालकांची बदनामी केलेली आहे। आज सर्व रिक्षा चालक आपले व्यवसाय प्रामाणिकपणे करून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतात। आज 25 ते 30 वर्ष झाले जेव्हापासून तारकपूर बस स्थानक झालं तेथील सर्व रिक्षा चालक प्रामाणिकपणे व्यवसाय करून सामाजिक उपक्रम राबवतात। तसेच गोरगरीब लोकांना शाल वाटप, रक्तदान शिबिरे, उन्हाळ्यामध्ये पानपोळी असे बरेचसे उपक्रम तारकपूर बस स्थानकातील रिक्षा स्टॉपचे चालक मालक सर्व मिळून हे उपक्रम राबवतात। हे उपक्रम राबवत असताना समाजामध्ये चांगली प्रतिमा असताना अशा चुकीच्या स्क्रॅप रिक्षा चालक विल्सन रुकडीकर याने पेपरमध्ये बातम्या देऊन ह्या सर्व प्रामाणिक रिक्षा चालकांची बदनामी केलेली आहे। त्यामुळे आम्ही आज जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन हा माणूस स्क्रॅप रिक्षा चालवतो, याची रिक्षा 4-5 दिवस
वाहतूक शाखेमध्ये लावली होती. ह्या सूड भावनेनी त्यांनी हे बातमी देण्याचा, निवेदन देण्याचा उद्योग केलेला आहे. तरी आमच्या सर्व रिक्षा चालकाची बदनामी झाल्यामुळं आम्ही सर्व अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा चालक मालक संघटना व आमच्या तारकपूर स्टँडमधील सर्व रिक्षा चालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांची समक्ष भेट घेऊन हे सगळा प्रताप जो केलेला आहे, या माणसाने बदनामी जी केलेली आहे आमच्या रिक्षा चालकांची, हे बी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कानावर घातलेलं आहे. याच्यानंतर आम्ही वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांची बी भेट घेऊन त्यांच्या कानावर बी ह्या अशा प्रायव्हेट रिक्षा, स्क्रॅप असणाऱ्या रिक्षा, हे रिक्षावाल्यांच्या बोकंडी बसून प्रवासी घेऊन जातात, वरतून त्यांच्या दादागिरी करतात आणि त्यांचीच बदनामी करतात. यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी म्हणून आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही अपेक्षा करतो का जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आम्हाला रिक्षा चालकांना न्याय देतील. आमच्या इन गेटला, शहर बँकेसमोर त्या गेटला रिक्षा आडवी लावून STला बाहेर जाताना त्रास होणार या पद्धतीने रिक्षा लावून आणि त्याचं नाव आमच्या रिक्षा चालकांवर यावं असे कृत्य करतो. त्याला आम्ही जेव्हा म्हणलं का बाबा तू रिक्षा बाजूला घे, प्रवाशांना आवाज देऊ नको, वाहतूक सुरळीत होऊन दे, वाहतुकीला अडथळा निर्माण करू नको, तर तो आम्हाला दमदाटी करायला लागला. आम्हाला शिवीगाळ केली त्यांनी आणि मग आम्ही त्याची तक्रार इकडे केली वाहतूक शाखेला. तो वाहतूक शाखेला जेव्हा आम्ही तक्रार केली, वाहतूक शाखेच्या सोनवणे मॅडम आल्या त्याची रिक्षा घ्यायला. PI साहेबांनी त्यांना सांगितलं, तर तो अक्षरशः सोनवणे मॅडम सोबत सुद्धा सोनवणे मॅडम त्याच्या रिक्षात 45 मिनटं अर्धा तास बसलेला असताना सुद्धा रिक्षा घेऊन जायला तयार नव्हता. म्हणजे तो पोलिसांचं सुद्धा ऐकत नाही. परत तो आम्हाला ते रिक्षा घेताना सुद्धा तो आम्हाला धमक्या द्यायला लागला का भाऊ तुम्ही आता कसं इथून धंदा करता, तुमचं पोट कसं भरता मी बघतो, आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायची धमकी देतो तो. मग ते सोनवणे मॅडम त्याची रिक्षा घेऊन गेले, स्क्रॅप गाडी घेऊन गेले त्याची. त्याचा राग मनात धरून ते आता आमच्या विरोधात आम्ही मुलींना छेडतो, आम्ही प्रवाशांची नीट वागत नाही, दारू पितो. आता खरं म्हणजे सगळं कृत्य हे करतात बाहेर बसून. तर त्यांनी असं पेपरला बातमी लावली आमच्याबद्दल. तर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, त्याचं लायसन बॅच चेक करावं, त्याची गाडी चेक करावी, तो कोणत्या गाड्या चालवतो, त्याच्याकडे लायसन बॅच आहे का नाही. सगळ्यात महत्त्वाचं माझी प्रशासनाला विनंती आहे का तुम्ही सगळ्यांचेच लायसन बॅच परमिट चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आता आमच्याकडून प्रशासन फी घेतोय 10,000 रुपये, आमच्या गाड्यावर कर्ज आहे 4-4 लाख रुपये. मग जर असे विना परवाना आणि विना लायसन बॅचवाले रिक्षावाले जर आमच्याच बरोबरीने व्यवसाय करत असतील तर आम्हाला कशाला ते परमिट दिलेले आहे. तर आमच्या गाड्या जमा करून घ्याव्या प्रशासनाने, आमच्या गाड्या जमा करून घ्याव्या, आमचे परमिट जमा करून घ्यावे, आमचे पैसे परत करावे. आम्ही जाऊ कुठेतरी मजुरीला 200-400 रुपये रोजाने. अहिल्यानगर शहरात व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी यह व्यापार करना है तो मुझे 5,000 रुपये महीना देना पडेगा, मैं यहाँ का डॉन हूँ असे म्हणत कल्याण येथील फळ विक्रेता व्यावसायिकास धमकी देऊन खंडणीची मागणी करत मारहाण केल्याची घटना नगर येथील फळ मार्केट येथे घडली. या प्रकरणी पंकज कुमार मुरली प्रसाद वर्मा असे फळ व्यावसायिकाचे नाव आहे. तर या घटनेत 2 अनोळखी व्यक्तींनी 5,000 रुपये महिन्याला द्यावे लागतील असं म्हणत फळ विक्रेत्याला मारहाण केली. अशातच आता कोतवाली पोलिसांनी समीर शेख याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. वाडिया पार्क येथे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ताणतणाव कमी करण्यासाठी खेळाची गरज आयुक्त यशवंत डांगे यांनी माहिती दिली आहे. तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ. आजच्या या कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी प्रियंका शिंदे मॅडम, वसावा मॅडम, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, जल अभियंता सन्माननीय निकम साहेब, डॉक्टर राजूरकर, अकाउंट विभागाचे लोंढे साहेब, या ठिकाणी इतर विभाग प्रमुख, कर्मचारी बंधू भगिनींनो, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण अहिल्यानगर टीम म्हणून या महापालिकेची, या शहराची सेवा करत आहात. आणि ही सेवा करत असताना वर्षातले काही दिवस एकत्र येऊन आजचा हा क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे.
या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश आहे की नुकतंच आपल्यातले एक विभाग प्रमुख नाना गोसावी अतिशय चांगला हुरूनरी कर्मचारी होता आणि अचानक तो हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी अंत झाला. अतिशय वाईट वाटलं त्या सर्व गोष्टीचं. परंतु प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी रोज व्यायामाची कास धरली पाहिजे. आपण नेहमीच व्यायाम केला पाहिजे. कोणत्याही पद्धतीनं कंटाळा न करता सकाळचे 1 तासभर तरी आपण 4-5 किलोमीटर चाललं पाहिजे. शक्य असेल तर पोहलं पाहिजे. शक्य असेल तर सायकलिंग चालवली पाहिजे. नाहीतर कोणता तरी खेळ खेळला पाहिजे, जेणेकरून आपल्या रोजच्या जीवनामध्ये ताणतणाव असतो त्याच्यावरती मात करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आपला हा क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा महोत्सव सातत्याने अव्याहतपणे हा होत असतो आणि यामध्ये आपण सर्वांनी उत्साहामध्ये भाग घेतलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधीजींनी वयाच्या 5व्या वर्षी 2 तास राजा हरिश्चंद्र नावाचं नाटक पाहिलं आणि त्या नाटकाचा त्यांच्या आयुष्यावर इतका खोल परिणाम झाला की ते एक सत्यवचनी आणि अहिंसावादी बनले त्यानंतर त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये. परंतु आपण रोज आज मोबाईलच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टा याच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या रील्स बघतो आणि आपल्या आयुष्यातला जो अमूल्य असा वेळ आहे हा रोजचा वाया घालवतो. रोजचे 2-3 तास आपण या फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियावरती असतो आणि आपला अमूल्य असा आपण वेळ वाया घालवतो. तोच वेळ आपण जर ग्राउंडवर दिला तर आपल्याला आपलं आयुष्य हे सुखकारक होईल आणि एक निरोगी आपलं आयुष्य राहील. या स्पर्धेमध्ये सर्वांनी भाग घेतला. सर्वांचं अभिनंदन. खेळ भावनेने आपण या स्पर्धेकडे बघावं, आनंद घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती करतो आणि या क्रीडा स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.